आहात? आय होप मजेत असाल. तर आमच्याकडे एकदम जोरदार असा पाऊस पडतोय. मी तुम्हाला काल ब्लॉगमध्ये सांगितलंच किती जोरात पाऊस पडतोय. तर अशा पावसामध्ये मी काल पॅटीस पण खाल्लं, तुम्हाला माहितीच आहे. आणि किती पण केलं तर ते बाहेरचं होतं, म्हणजे बाहेरून मागवलेलं असतं ना ते पॅटीस होतं. एक मिनिट, मागवलेलं ते पॅटीस होतं. सो माझा आज खूप मूड झाला की काहीतरी चमचमीत बनवावा म्हणून. तर तुम्ही बघू शकता इकडे मी सुंदर असे घावणे बनवलेले आहेत, जे तुम्हाला खूप आवडतील. आणि इकडे एक तुमच्याशी बोलता बोलता जळाला की काय तर इकडे घावणे बनवणं चालू आहे. सुंदर असे, म्हणजे मन झालं माझं, म्हटलं बनवावं. नाही जळायला, मला वाटतं जळायला आपण. तर एवढं बाकी आहे, बघू शकतो. म्हणजे मी सकाळी पण बनवलेले, आमचे खाऊन झाले. दादाचे दोनदा झाले, माझे दोनदा झाले, माझ्या मिस्टरांचे दोनदा झाले, माझी मम्मी आली. बघितलं, इथे चटणी पण रेडीच आहे. ऑलमोस्ट रेडी. गरम करतो. किती सुंदर कलर आहे बघा, बघताच तोंडाला पाणी आलं. जास्त बघता झालं. बघताच मुळाला पाणी येते. बघताच थोडंसं मीठ पण टाकते, पाणचट लागलं नाही ते. मगाशी बनवलेले ना जास्तच घट्ट झालेले. आता परफेक्ट. दीदी तू चटणी बनवताना काय काय टाकलं तसं? चटणी बनवताना मी खोबरं, लाळ्या म्हणजे आमच्या खानदेशमध्ये लाळ्या बोलतात. डाळवा असतो ना, हां. डाळव्याला आम्ही लाळ्या बोलतो. लाळ्या एवढ्या मोठ्या, एवढं मोठं खोबरं, एक नारळ होता अख्खं, कोथिंबीर, मिरची, याचं मिश्रण करून किलो लिटर दुकानवर. तिकडं बघा त्यांचं सब्जेक्ट काय चाललंय. काय असतं तेल? अरे तो म्हणला ना किलो असतो का तेल? हा, तेल किलो. किलोच रास तेल, फक्त दूध लिटर रास. अरे पण या लोक लिटर मग बोलतात तेल. कोण? दुकानवाला. लिटर मी तर कधी ऐकेल नाही, किलो नाही. हा दीदी तू चटणीची रेसिपी सांगत होती. हा, तर त्याचं मिश्रण केलंय, मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि मग जिरं आणि राईची फोडणी दिली. बस, दॅट्स इट. इनफ. बघू शकता आता माझे 1 किती दाखवतो, 1 2 3 4 5 घावणे रेडी झाले. 5 अजून बनवायचे मला, ते पण बनवून घेते. किती टेस्टी दिसतात बघा, तुमच्या पण तोंडाला पाणी. टेस्टी 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 घावणे माझी. असे घावणे फक्त तुम्हाला इथेच भेटतील, फक्त इकडेच मिळते. हे आहे घावण्यांचं बॅटर. मस्त बॅटर. याच्यात जायला आता पाणी, मीठ चवीनुसार, आणि मग मिक्स 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 बस. तेल पण संपले यार. मुलीने गरम गरम नाश्ता करून ठेवलाय. फोन केला होता मला,
कुठे ये म्हणून घरी ये नाश्ता करायला. डोसे चटणी बनवून ठेवली, आता बॅग टेकली आणि त्याच्याकडे चालले नाश्ता करायला. एवढं बोलून मी नाटक संपवते. माझा टीव्ही मला दे ना. टीव्ही तुला देऊ? काय करू? टीव्ही दे लावून ना. ही कोणी परत तोडलीस का तू? नाही तुटली हे नाही. काय आहे? अरे फक्त हात केला पण हळूनी अजून आपोआप तुटली का? काढ चटणी चल. आपोआप तुटते ना ती, काय हाताने तोडतो? असा खेचतो तो डायरेक्ट आपोआप वाले. खेचतो म्हणजे ओपन करता आली पाहिजे नीट, है ना रे? हा काय हू करतो 4 वेळा ते तोडला असशील. तोडला नाही 4 वेळा तोडला असशील. काय आठवया नाही. हे काय दिसती चैन त्यांनी काय केली माहितीये का? पूर्ण अशी खेचून काढली त्यांनी. का दादू असं करतोस तू? हा दादू खोटं बोलत जाऊ नका, नाही तर महाराज मी पहिलेच सांगतोय. ही चैन दिसती त्याने खेचलेली आणि तो सांगतो नाही म्हणून. मी स्लोट मध्ये खेचतो. तो म्हणतो मी स्लो मध्ये खेचतो. मी जोरात काढले होते मग मी जोरात खेचतो हे निघाल पण नाही. मग मला वाटी आली दुसरी आली पाहिजे होती. हा बरं मी हळूहळू खोलतो ना मी लगेच फिट होतो. मग जोरात करतो. ऐकलं का हो? काय? जोरात जोरात हे करतो मग हे होतं मग. मी हळू केला का चेनला मी फिट लागतो. मग तुम्ही पूर्णच काढली का काय तिला? अरे निघालीच होती, तेच तर सांगतोय तुला मी. तर सम्राट आला पण आणि क्लासला गेला पण. विषय असा झाला की सम्राटचा आता क्लास आणि स्कूल जे आहे, थांबा फ्रेश झालती ना आता म्हणून ब्लॉग चालू केला. तो माझा आजचा छोटा मिनी ब्लॉग आहे, कारण की मला आज जास्त प्लॉट अरे यार अशी बोबडी वळती ना माझी, मग मला काहीतरी गोड खाऊशी वाटतं. म्हणजे खाऊ नाही वाटत, मला मिळतं गोड. तर ठीक आहे, असो छोटासा ब्लॉग मी आज शूट केला आहे माझा, कारण की सम्राट स्कूलला गेलेला, आल्या अभ्यासाला बसला आणि त्याच्यामध्ये विषय असा झाला की माझे मिस्टर आज कामाला गेले. तर सकाळपासून आज घरी कोण आहे? घरी कोण आहे बाबा? बिल्लीचे घाबरले ना मी बोलले की कोण आहे? शिडीचा एवढा आवाज येतोय मला. तर सकाळपासून कामाला गेले, घरी आलेच नाही आहे. तर मी त्यांना फोन पण केलेला सकाळपासून, म्हणजे तरी पण सम्राटला स्कूलला सोडलं 12 वाजता, तेव्हाचे गेलेत. आता वाजलेत रात्रीचे 9, अजून पण आले नाही आहेत. तर मी त्यांची वाटच बघत होती आणि 2 कॉल पण लावले. ते बोलले की मी जरा लांब आलो आहे कामाला, त्याच्यामुळे मी घरी जेवायला येणार नाही. तर मग त्याच्यामुळे शूट नाही केला. आणि दुसरं म्हणजे मला ब्लाऊज पण शिवायचं होतं, म्हणून मला जास्त जमला नाही. सो त्याच्यासाठी सॉरी. आणि याच्यासाठी थँक्यू की तुम्ही लोक मला कमेंट पण करता आणि म्हणजे बोलता की तुम्ही रोज ब्लॉग टाकायचा, तुमचा म्हणजे कॉमेडीचा किंवा असा थोडासा का ब्लॉग होईना आम्हाला खूप आवडतो. तर मला खरंच नेहमी बरं वाटतं असं ऐकून. तर मी आज मी घावणे बनवले. तुम्ही घावणे बोलता, डोसे बोलता, काय बोलता काय माहीत, मी फक्त खायचं काम करते. मी ते बनवले थोडक्यात आणि तो ब्लॉग तुम्हाला शेअर केला. मी मागे पण केलं होतं शेअर, पण यावेळेस मी चटणी बनवली. मागे मी चटणी नव्हती बनवली, तर मी चटणीचा ब्लॉग पण शूट नाही केला, कारण की श्रद्धा घरी आलेली. श्रद्धाने सांगितलं मला की ब्लॉग घे दिली, आणि मग रेसिपी सांगितली मी चटणीची. कारण की कसं असतं माहिती आहे, मी एकटी असते त्याच्यामुळे मला ब्लॉग शूट करता येत नाही. म्हणजे आणि माझं स्टँड पण तुटलेलं आहे की मी स्टँड लावून माझी रेसिपी सांगेल किंवा काय. मला एकाने कमेंट पण केली की मी मागे मेथीची भाजी बनवलेली पातळ, त्याची रेसिपी पण मला सांगा म्हणून. तर मला ती पण रेसिपी सांगायची आहे, मेथीची भाजीची पातळ भाजी जी मी बनवलेली, तर मी ती पण सांगेल.
पण सध्या आता माझं स्टँड वगैरे सगळं तुटलेलं आहे, त्याच्यामुळे मी फोन फक्त असं व्लॉग हातानेच घेऊन शूट करते. आणि रेसिपी करताना मी जर मोबाईल घेतला तर माझा मोबाईल त्या कढईत पडायला बसला, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. पण ठीक आहे, मी घेईन स्टँड लवकरच. मी रेसिपी पण दाखवेल तुम्हाला. तर माझा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि माझे घावणे कसे वाटले, चटणी कशी वाटली आणि चटणीची रेसिपी बरोबर होती का ती पण कमेंटमध्ये करून सांगा. आणि तुम्ही काय अजून ॲड करता चटणीमध्ये मला ते पण सांगा, कारण की मी का बोलतो आपण एकदम स्वस्तात मस्त चटणी अशी बनवलेली आहे, पण टेस्ट होती चटणीला. माझ्या मम्मीला चटणी इतकी आवडली की मम्मी बोलत होती हॉटेलमधनं मागवली का चटणी. मी तेव्हा पण ब्लॉग शूट केला नाही, कारण की मी दिवसभर काल घावणेच काढत होती. सकाळी नाश्त्याला पण मी घावणे काढले, दुपारी पण मी घावणे काढले मटकीच्या भाजीसोबत खायला. आणि संध्याकाळी मम्मी आल्यावर म्हटलं आता मम्मीला नाही दिलं तर कसं चालेल. मम्मीला म्हटलं चल एक दिवस आराम देते. मम्मी 9:30 वाजता कामावर नाही येते. मम्मीला मग चाय आणि घावणे चटणी दिली सोबत. मम्मी बोलते मला आता काही इच्छा नाही जेवायची, बस झालं. मग मम्मीने दादापुरते जेवण बनवलं असेल, मग ते जेवण वगैरे केलं आणि गेली मम्मी. ठीक आहे, इट्स ओके. पण माझं कसं वाटलं आजचा ब्लॉग मला नक्की सांगा. भेटूयात आपण पुढच्या चांगल्या प्रकारच्या नवीन ब्लॉगमध्ये, म्हणजेच हसी मजाकच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे माझ्या मिस्टरांसोबत. तर ते आज नव्हते तर मला पण करमलं नाही. सो ठीक आहे, तर भेटूत आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.